ते येडं झालं, ते प्युअर येडं झालं. त्याला ते दिसतं, त्याला हे नाही दिसत की कित्येक तरी जाती ओबीसी आरक्षणात आल्या. ते त्या छगन भुजबळच्या आहारी जाऊन इकडचे तिकडचे माकळं गोळा करतात, दोघं तिघ जण, आणि ते बीडमध्ये आरडायला लावते. आज तुम्ही सकाळी बोलल्याप्रमाणे ओबीसीचा मोर्चा झाला, त्यात वडेट्टीवारांचं भाषण झालं. त्याच्यामध्ये जोपर्यंत हा जिहाद रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि हा आरक्षण जिहाद आहे असा अर्थ. ते जोपर्यंत काँग्रेसचा सुपडा साफ होत नाही तोवर ते बसत नाही आता. कारण त्यांनी ते छगन भुजबळच्या विचाराच्या आहारी गेलाय. आणि जो नेता, जो माणूस छगन भुजबळच्या आहारी जाईल तो नेता संपल्याशिवाय राहत नाही, ते पक्षसुद्धा संपल्याशिवाय राहत नाही. आत्तापर्यंत तुम्ही नाशिकची हिस्ट्री येऊन बघा, नाशिकच्या सुद्धा प्रत्येक मतदारसंघात त्याचं कोणासंगच जमत, कोणासंगच इतकं म्हणजे प्युअर अपेक्ष आहे ती. आणि हे असल्या अपेक्षाच्या षडयंत्रात गुंतलाय वडेट्टीवार साहेब. सुद्धा चांगलं होतं, ते चांगला माणूस होता, चांगला विरोधी पक्ष नेता होता, चांगलं काम करत होता. परंतु आता काँग्रेसचा सुपडा साफ करायला निघाले, कळाले अवकात. आता पाहिला मोर्चा, महामोर्चा त्याचा, काँग्रेसचा महामोर्चा. काँग्रेसचाच मोर्चा होता. काँग्रेसचा मोर्चा ते 1.5 छटाक होते का? सरकारनं जरांगे समोर म्हणजे त्यांना शरण जाऊन जरांगे पुढे सरकार झुकले असं देखील म्हणत नाही. ते भाव चढवून बोलतोय. मी पहिल्यांदा सांगितलं की वडेट्टीवार साहेब चांगला होता. छगन भुजबळच्या आहारी जो नेता जाईल तो संपतो. कारण माझ्या पुढे सरकार नाही झुकलं तर सरकारला वेदना गरिबांच्या काळाल्या मराठ्यांची. सरकारचं लक्षात आलं की 2 वर्ष झालं ह्यो समाज जर इतक्या करोडोच्या ताकदीनं रस्त्यावरती आहे, त्या यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. आता आपण जर आडमुठ्यावणी केलं तर आपला भाजप पक्ष संपून जाईल. कारण मराठ्यांच्या जीवावरती राजकारण करावं लागतं या राज्यात. आणि मराठ्यांना जर आपण विटीस धरलं आणि मराठ्यांच्याच पोरं संपत ठरलो तर आपल्या कपाळाला कवाच गुलाल लागणार नाही, हे सरकारच्याही लक्षात आलं. म्हणून सरकारनं ते वेदना लक्षात घेतल्या. झुकायचा आणि दडपायचा काय संबंध? आम्ही काय बोललो का त्यांना? काही केलं का? अहो शांततेत गेलो. नाही तितके करोडो लोक मागं म्हणल्यावर मोकळा कोणीच माघारी न्यायचा, धिंगाणा घालूनच येईल. पण हे राज्य आमचं आहे. या राज्यातली गोरगरीब जनता ओबीसीची आमची आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक आमचे आहेत. आम्ही कसं धिंगाणा होऊन देणार? आणि सरकारच्याच लक्षात आलं की गोरगरीब मराठ्यांच्या नोंदी आहे, त्यांचं हैदराबाद गॅजेट आहे, तर आपण दिलं पाहिजे. आणि मोठ्याहून सरकारने वागून मराठ्याबरोबर चालणार नाही, म्हणून त्यांनी आमचा गॅजेटचा JR काढला. काल मी विखे पाटील साहेबांना सांगितलं मला सातारा सुद्धा JR लगेच पाहिजे. आता सातारा संस्थांचा आहे, कोल्हापूर संस्थांचा आहे, पुणे संस्थान आहे, औंध संस्थांचे, मला हे JR पाहिजे. सांगितलं ठीक आहे म्हणे, आम्ही ते अहवाल घेतोय म्हणे, थोडासा अभ्यास सुरू आहे त्याच्यावरती, तो पण JR लगेच काढतो. कारण जे खरं आहे ते द्यावंच लागणार आहे. पाटील 56% ओबीसी आहेत, त्यांना 27% आरक्षण आहे आणि 15% लोकांना म्हणजे मराठा समाजाला 48% आरक्षण दिले जाते असा आरोप. कुणाचा? वडेट्टीवार. ते येडं झालं, ते प्युअर येडं झालं. त्याला ते दिसतं, त्याला हे नाही दिसत की कित्येक तरी जाती ओबीसी आरक्षणात आल्या, त्यावेळेस बी त्यांच्या जागा कमी झाल्या. हे नाही त्यांच्या डोक्यात. ज्या जाती ओबीसी आरक्षणात बसत नाही ते त्यांना चालतात. जे समुदाय मागासवर्ग आयोगाचे निकषच पूर्ण करत नाही ते पण सगळ्या जमाती त्याच्यामध्ये घेतल्या, ते त्यांना चालतं. मग फक्त मराठाच त्यांना दुखणं आणि द्वेष कुणाचा आहे? फक्त मराठ्याचा आहे. खूप द्वेष आहे त्यांना मराठ्यांचा. फक्त मराठ्यांना काही नाही मिळालं पाहिजे. मग त्यांचं काही व्हाय ना, किती का बोंबलते, मग मोर्चे काढते, काही करते. इथून मग मोर्चे काढायचे ना. ओबीसीचा एवढा तुला पुळका येतो, एवढी माया येते, इथून मगच मोर्चे काढायचे की बाबा ह्या जाती आमच्या आरक्षणात आल्यात. आता ह्या वर्षात मागच्या 100 जाती घातल्या, एकदा 23 घातल्यात, एकदा 33 घातल्यात, आता 15-16 घातल्यात या पाठीमागच्या 15-20 दिवसात. तेव्हा बमलायचा ना. इतका मराठ्यांविषयी त्यांच्या मनात राग आहे ना की खूप द्वेष आहे मराठ्यांचा त्यांना. पाटील कोण मूर्ख आहे? मराठ्यांना समजत नाही का? जरांगे माझी लेकरं म्हणत आहे, आमचे काय बकरे आहेत का? बैताळ जरांगेला मराठा तरुणांचा फायदा कुठे होतो हे कळत नाही. हे शब्द कोणाचे आहेत माहिती आहे तुम्हाला? 2 वर्षापूर्वीचे आंबडचे सभा, हे बकरू शब्द हे छगन भुजबळचा. म्हणजे हे छगन भुजबळच्या आहारी गेले हे लोक. ती परळीची एक लाभार्थी टोळी, ज्यांची उंची मराठ्यांनी वाढवली, जिल्हाभरात मालक केलं, आज तेच त्या छगन भुजबळच्या आहारी जाऊन इकडचे तिकडचे माकळं गोळा करतात, दोघं तिघ जण, आणि ते बीडमध्ये आरडायला लावतात. त्यांच्या ध्यानातच आहे ना हे आपण ह्या छगन भुजबळच्या आहारी गेल्यामुळे आपलं राजकीय अस्तित्व संपायला लागलं. तोच प्रकार परळीच्या लाभार्थी टोळीसारखाच प्रकार आता वडेट्टीवारचा व्हायला लागला.
पडलं उघडं. अरे बाग आता झोपत नाही रातभर त्या बिगर पाण्याची टाकी द्या. तिथे भुजबळ